गॅसवरती ठेवलेला आहे गरम कर चहाचा आनंद घेतो। बघा किती सुंदर दिसत आहे शेंगदाणे। आओ जाओ हे डाळिंब खा खराब आहे। मला आता माझ्या शेजारी येऊन बसलेला वगैरे लागलो। हा हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि मी दादूच्या डब्यापुरत्या 2-4 चपात्या बनवलेल्या आहेत। बाकीच्या चपातीच्या पिठावरती मी असं झाकण ठेवते। मी अगोदर आता टेरेसवरती चाललेले आहे कारण 2-3 दिवस झाले टेरेसवर गेलेच नाही। त्या पक्ष्यांच्या भांड्यामधलं पाणी पण संपलं असेल, धान्य तर दिलंच नाही खायला, म्हणून मी काय विचार केला अगोदर टेरेसवर जाऊन येते आणि तिथून आल्यानंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेते। आज कोंड्याजी करूया, मला जायचंय। भांड बरंचसं घाण झालेलं आहे, नंतर निवांत होते याला। सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। वातावरण किती सुंदर आहे, निळशुभ्र आकाश आणि त्या निळ्या शुभ्र आकाशामध्ये स्वच्छंद पक्षी फिरत आहेत। थोडासा प्राणायाम केला आणि आता घरी जाते, राहिलेला स्वयंपाक करून घेते। कोंडेजींची या इथं देवपूजा चाललेली आहे। धन्यवाद आपका। उशीर झाला, नेहमी तुम्हाला उशीर होत असतो। जी ये लीजिए डब्बा, आओ जाओ। हे डाळिंब खा, खराब आहे। हो खाते खाते खाते। काय मी सांगायचं सगळं। हाँ जी धन्यवाद, आपने याद दिला। आओ जाओ। मी आता जेवण करत आहे आणि जेवणामध्ये मी खात आहे शापूची भाजी, भेंडीची भाजी आणि आज थोडंसं तूप घेते कारण मला तूप खायला खूप आवडतं। पण जवळजवळ 10-12 दिवस झाले मी तुपाला अजिबात हात सुद्धा नाही लावला आणि बघितलं सुद्धा नव्हतं कारण रात्रंदिवस खोकला होता। आज थोडासा म्हणजे 2 दिवस झाले खोकला थोडासा कमी झालाय, थोडंसं खाते तूप। आय मिसिंग यू बी। चपाती लावून ठेवते, चपाती गरम आहे असं ठेवते, मेल्ट होईल लगेच। परम ब्रह्मा रसम विष्णु देव जना एवं दातु धाकेत्वा अन्न शोणालिपते। तुम्ही पण या जेवण करायला। मना आता माझ्या शेजारी येऊन बसलेला आहे जेवण करण्यासाठी। हाँ जी नालिया तिला वगैरे लागलो। हा खाली टेस्टी जेवण झालेलं आहे माझं आणि आता मस्त आराम करू वाटतो, पण आराम नाही करू शकत आपण कारण ही सगळी स्वच्छतेची काम आपल्याला करावी लागतात। आराम हराम है हमारे लिए तो। चला ऑल वर्क डन एंड नाउ मनाज वर्क स्टार्ट। झाड़ू लगा ले, अच्छे से झाड़ू लगा ले, चुप मत बेटा, झाड़ू लगा ले। किती वाजता कॉलेज आहे तुझं? नाही कॉलेज आज नाहीये का? तू म्हणलं नाही का इंटरॅक्शन चालू? इंटरॅक्शन म्हणजे काय असतं बाळा? अरे एका जागेला बसून थोडं थोडं हळूवार पाणी पित राहा। इंटरॅक्शन म्हणजे गेम असतात। अच्छा फन गेम असतात, BGMI ची गेम असते, टुर्नामेंट टाइप। माझी 24 तारखेला आहे। मग तू 24 तारखेला जाणार आहे का? हो 24ला नाही, उद्यापासून जाणार आहे आणि 24ला माझी। मग आज तू घरी ना भरपूर काम कर, माझी आज मदत कर। कपडे सुकल टाकायचं काम कर आणि टॉयलेट घासायचा बे, वो 2 काम तुम्हारे लिए पडे हैं। दुपारचे 2 वाजलेले आहेत आता। मी गॅसवरती एका साईडला शेंगदाणे भाजत आहे
आणि एका साईडला दूध उकळायला ठेवलेलं आहे. याचं मी आता पनीर बनवत आहे. हे 2-4 चमचे व्हिनेगर आणि 2-4 चमचे पाणी मिक्स आहे. आज लिंबू नाही आहे म्हणून मी व्हिनेगर वापरत आहे. याचं छान मस्त ताजं ताजं पनीर बनवते. आणि थोड्या वेळाने मला ना या साईच्या दह्यापासूनचं लोणी बनवायचं आहे. छान दही पण इरजलेलं आहे. चला तर मग दूध छान फुटलेलं आहे. आपलं पनीर बनलेलं आहे. वा 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 वा. आता गॅस बंद करून टाकते. या साईच्या दह्यापासूनचं लोणी 4 वाजता काढणार आहे. आता आराम करते कारण भरपूर कामं झालेली आहेत. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. आता दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि आता गॅसवरती मी चहा उकळायला ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये अद्रक किसून टाकलेलं आहे, लवंग आणि इलायची पण टाकलेली आहे कुठून. आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे पाणी मी पनीर बनवलेलं कापड धुण्यासाठी वापरणार आहे. आणि इथं शेंगदाण्याची मी नाकं पण काढून टाकलेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहे शेंगदाणे. आता हे शेंगदाणे मी या डब्यामध्ये भरून ठेवते. असे शेंगदाणे भाजून ठेवले ना ऐन वेळेस पटकन भाजीला वापरता येतात. चलो ये काम पुरा हो गया. इथं मी पनीर पण सोडून ठेवलेलं आहे एका वाटीमध्ये. आता झाकण ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते. तर ह्या पनीरची भाजी मी उद्या सकाळी बनवते. चला तर मग चहा उकळते तोपर्यंत मी ह्या डेस्कीमध्ये लोणी काढते. तर छान इरजलेलं आहे आपली मलाई. मस्त पिवळी पिवळी दिसत आहे. या डेस्कीमध्ये सगळी मलाई टाकते आणि थोडंसं पाणी ओतून मग ब्लेंड करते. या वाटीमध्ये थोडंसं पाणी आहे. या साईमध्ये टाकते. तर आज माझी परीक्षा आहे ती म्हणजे मी जे लोणी आहे ना हे आमच्या जुन्या पुराण्या ब्लेंडरने काढत आहे. तर हा ब्लेंडर आहे 20 वर्ष जुना. आणि इथं राहायला आल्यानंतर मी सोलापूरहून आणलेला आहे हा ब्लेंडर. तर 2-3 वेळेस बंद पडले ना फोनजीने पुन्हा दुरुस्त करून आणला. त्याच्यानंतर मी एक नवीन ब्लेंडर आणलेला आहे. त्याने केकसाठीची क्रीम पण बनते. तो जरा हेवी आहे. फोनजीना खूप कंटाळा येतो तो वापरण्यासाठी. फोनजीने पुन्हा हा दुरुस्त करून आणलेला आहे. फोनजी म्हणतात की हा चालतो व्यवस्थित. ठीक आहे आज लावून बघते. जय श्री कृष्ण चालू होत आहे का गो आणि लोणी व्यवस्थित निघते का बघते मी. चालू कर बटन बेटा. आवाज तर येतोय. बघते असं. वा 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 वा. बघा 2 मिनिटातच लोणी तयार झालेलं आहे. ही आहे या ब्लेंडरची कमाल. मिशन सक्सेस झालेली आहे. जुन्या पुराणा ब्लेंडरचा वापर करून लोणी तयार झालेला आहे. चल बंद कर. लोणी मी 4-5 पाण्याने धुणार आहे आणि नंतर मग तू बनवण्यासाठी ठेवणार आहे गॅसवरती. हे असं काढावं लागतं व्यवस्थित आणि कोमट पाण्याने स्वच्छ हे ब्लेंडर धुवून ठेवावं लागतं. याच्यासाठी मी गॅसवरती कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे लोणी धुवायचं असतं. ही माझी 3री वेळ लोणी धुवायची. असं लोणी एकत्र आलेलं आहे. जवळजवळ पावशेरच्या वर लोणी निघालेलं आहे. आणि हे लोणी थंड पाण्याने धुवायचं असतं. मी तर नळाच्या पाण्याने धुलेलं आहे कारण नळाचं पाणी सध्या थंडच येत आहे. तर अजून 1-2 पाण्याने धुते आणि नंतर गरम करायला ठेवते. एवढं असं लोणी निघालेलं आहे आणि मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करायला. आता हे ब्लेंडर ठेवून देते. स्वच्छ धुलेलं आहे. प्रॉपर प्लेसला ठेवून द्यायचं. टेन्शन नाही. चहा सुद्धा छान उकळलेला आहे. आता चहाचा आनंद घेतो. चला तर मग चहा मी दादूला देत आहे. चहा आणि बिस्किट. जी ये हमारे गरीब बेचारे बैठा है खाना खा रहा है गरीब लड़का कहीं. घे दादू. खा दिलंय कुठलं तरी मग तू आणून ठेवायचं होतं राजा. जे आहे ते घरामध्ये दिलं. खुद लाना था. हा चहा मी पिते. वा वा अद्रकचा फ्लेवर येतो. तू भी ले ले बेटा. मस्त आहे. 1 नंबर. अरे खाली जा खाली जा. फायनली गेलेला आहे तूप तळायला. 2 मिनिटं याच्या समोर उभं राहावं लागतं नाहीतर गेलं तूप मग सगळं वाया आपलं. अशी कंडिशन होते.
तूप तयार झालेला आहे. असे बुडबुडे जेव्हा येतात ना तेव्हा समजायचं तूप तयार झालेलं आहे. पटकन गॅस बंद करायचा आणि लगेच मध्ये भरून ठेवणार आहे. म्हणजे हे भांडं धुवायला रिकामं, सांडशील तर नाही पकडता येणार हे भांडं, म्हणून मी कापडाने पकडलेलं आहे. वा 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 वा, घरगुती तूप आहे हे, देशी गाईच्या दुधापासून बनलेलं आणि वास खूप खमंग येतोय. ओ मस्त, तूप पण भरपूर निघालेलं आहे. रुक जा बेटा, म्हणजे वा वा वा, एवढं तूप निघालेलं आहे. हे किती असेल? पावशेरपेक्षा जरा कमी असेल कदाचित, असं वाटतं. गरम आहे बाळा, नको नको नको, गरम आहे बेटा. मी उचलू शकते रे, तू नाही उचलू शकत, तरी पण गरम आहे. कसं आहे? गोल्डन गोल्डन, हे थोडं आणि पिवळं दिसतं. चला तर हे एक मोठं काम होतं माझं झालेलं आहे. हे काम झाकण लावते, थंड झाल्यानंतर मग कपाटामध्ये ठेवून देते. आणि आता मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात करणार आहे, कारण मला आज बाहेर जायचं आहे. मला स्वयंपाकामध्ये मी भोपळ्याची भाजी आणि भाजीची भाकरी बनवणार आहे. दादू बोलला की मी पनीरची बुर्जी बनवतो किंवा काहीतरी बनवतो पनीरपासून. म्हणलं ठीक आहे, तू बनव, मी भाजी आणि भाकरी बनवून जाते. तर आत्ता सरप्राईजली माझी बहीण आलेली आहे, माझी ताई आलेली आहे. अचानक पेट्रोल पंपावर फोन केला 5-10 मिनिटापूर्वी की मी येते. म्हणलं अचानक कसं काही येते? म्हणली आलं पिंपळे गुरुमध्ये. म्हणलं ठीक आहे, आला तरी हा ना. अशी म्हणजे हे कधी कल्पना नाही करू शकत, अशी अचानक येतात. आणि आता म्हणते की लगेच जायचं पण आहे, काय करायचं? आम्ही पाहून बघा, मुंबईवरून एवढ्या लांब माझ्यासाठी आलेली आहे. माझ्या तब्येतीची काळजी विचारपूस करण्यासाठी आलेली आहे. तर आता पाहुणचार करतो, काय खाणार काय. चला तर मग माझी ताई चाललेली आहे लगेच, एक 10 मिनिटं पण नाही थांबली, लगेच चाललेली आहे. आता बनवलेलं हे तूप मी ताईला देत आहे भेट. आणि हे जेवण पण शिदोरी, हा शिदोरी, हे सगळे शिदोरी आहे. पुणेकराकडून मुंबईकरांना भेट. पिशवी नको, पिशवी नको, बघा कुंकू आली आणि लगेच तुला भेटायला तर आले ना, तू तेवढी पण येत नाही. चल तू आता ह्याला काशीला द्यायला चालली ना. तोंड गोड केले, साखरी खात नाही, चहा पित नाही, कॉफी पित नाही. चला तर मग बहिणीला खाली सोडून आल्यानंतर मी इथं सगळा किचन मोठा आवरलेला आहे आणि माझी भोपळ्याची भाजी पण शिजलेली आहे. आता गॅस बंद करते आणि थोड्या वेळानं दादूला सांगते की या वाटीमध्ये काढून ठेव, कारण पितळी आणि तांब्याच्या भांड्यामध्ये जास्त भाजी ठेवायची असते. तशी याची काय भीती नाही आहे, कढई लावलेली आहे. आईने माझ्यासाठी शेवग्या शेंगा पाठवली आहे बहिणीकडे. तर मी काय करते, हे आल्यानंतर चिरून ठेवते आणि सकाळची भाजी बनवते. खमंग शेवग्याची शेंगा आहे ही. तर व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.